केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणास गडहिंग्लज कला अकादमीचा तीव्र विरोध. मुख्यमंत्र्यांच्या नावे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी. खाजगीकरणामुळे ग्रामीण नाट्य चळवळीला मोठा फटका बसण्याची भीती. कोल्हापूर येथील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रस्तावित खाजगीकरणास गडिंग्लज कला अकादमीने तीव्र विरोध दर्शवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे गडिंग्लज येथील प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. खाजगीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करून नाट्यगृह सार्वजनिक मालमत्ता म्हणून कायम ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे केवळ एक सांस्कृतिक भवन नसून महाराष्ट्राच्या समृद्ध नाट्य परंपरेचे प्रतीक आहे. या नाट्यगृहाने अनेक पिढ्यातील कलाकार घडवले असून हजारो रंगकर्मींच्या कलेच्या साधनेचे ते पवित्र व्यासपीठ आहे. त्यामुळे वास्तूचे खाजगीकरण म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेवर आघात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. खाजगीकरण झाल्यास सर्वसामान्य कलाकार, ग्रामीण भागातील नाट्यसंस्था, हौसी रंगकर्मी आणि नवोदित कलावंत यांना नाट्यगृहाचा वापर आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. परिणामी ग्रामीण नाट्य चळवळीला मोठा फटका बसून अनेक कलाकारांना आपल्या कलेपासून वंचित राहावे लागेल अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. गडिंग्लज कला अकादमी गेली अनेक वर्षे ग्रामीण भागात नाट्य संस्कृती जोपासण्याचे कार्य करत असून राज्य नाट्य स्पर्धा, बालनाट्य, प्रशिक्षण शिबिरे आणि विविध सांस्कृतिक उपक्रमाद्वारे अनेक कलाकार घडविले आहेत. त्यामुळे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदनाद्वारे केशवराव भोसले नाट्यगृहाचे खाजगीकरण तात्काळ रद्द करावे, नाट्यगृह सार्वजनिक मालमत्ता म्हणून कायम ठेवून त्याचे व्यवस्थापन शासन अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत करावे, कलाकार व नाट्यसंस्थांची चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, तसेच नाट्यगृहाचे जतन, संवर्धन व आधुनिकीकरण शासनाच्या निधीतून करावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यावेळी प्राध्यापक शिवाजी पाटील, अशफाक मकानदार, रामय्या हिरेमठ, मयंक कुरुंदवाडकर, राजेंद्र भुईंबर, उर्मिला कदम, गीता पाटील, उज्ज्वला दळवी, अरुणा शिंदे यांच्यासह गडिंग्लज तालुक्यातील अनेक कलाकार उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.